आता बातमी आहे ट्रॅफिक जामची। सायन पनवेल मार्गावर क्रेन कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। अखेर रात्री उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश मिळाले। मंगळवारी रात्री मानखुर्द जवळ रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या क्रेनचा एक भाग कोसळला आणि त्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला। त्यानंतर क्रेनचा भाग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आणि यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला। 15 मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल 5 ते 6 तास वेळ लागल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत। मात्र सायन पनवेल मार्गावरील मानखुर्द आणि चेंबूरहून येणारी वाहतूक आता सुरळीत झाली आहे। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। सायन पनवेल महामार्गावर सुरू असलेली वाहतूक कोंडी अखेर संपलेली आहे। रात्री उशिरा ही वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आल्याचं आपल्याला दिसतंय। सध्या आपण पाहतोय सायन पनवेल हायवेवरती मानखुर्द जवळ आता ही वाहतूक पूर्ववत झालेली आहे आणि दोन्ही बाजूची जी वाहतूक जवळपास मागच्या 12-14 तासांपासून खोळंबली होती ती पूर्णपणे आता सुरळीत झाल्याचं देखील आपल्याला दिसतं आहे। रात्रभर पोलीस देखील या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न सुरू केले असल्याचं आपल्याला दिसलं होतं। 15 मिनिटांच्या अंतरासाठी साधारणपणे 5 ते 6 तास या कोंडीमध्ये नागरिकांना अडकावं लागलं होतं। ही भली मोठी क्रेन आहे आणि क्रेनचा जो भाग आहे समोर आपल्याला जो पडलेला भाग दिसतोय तो रस्त्याच्या या बाजूला उजव्या बाजूला पडला होता आणि त्यानंतर समोर या जे बॅरिगेट्स आहेत या बॅरिगेट्सवर तो पडला। पूर्णपणे हे बॅरिगेट्स आपल्याला तुटलेले दिसत आहेत। तर या ठिकाणाहून जाणारा एक प्रवासी आहे, पोलीस कर्मचारी ते होते, त्यांचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला होता। पोलिसांना या ठिकाणी मागच्या 15-16 तास सलग या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणाहून सुटल्याचं आपल्याला दिसतंय आणि आता वाहतूक जी आहे ती पूर्णपणे सुरळीत झालेली आहेत। मानखुर्दहून येणाऱ्या गाड्या आणि सायन पनवेलहून ब्रिजवरून येणाऱ्या गाड्या अशा पद्धतीच्या 2 गाड्या या ठिकाणी गाड्यांचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती असं देखील समोर आलं होतं। आता मात्र पूर्णपणे रस्ता जो आहे तो सुरळीत झालेला आहे आणि वाहतूक जी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन विजय देसाईसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई।